आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंदन, माझी गाडी बंद पडली आहे, तर तू प्लीज एकदा चेक करायला येतोस का? उद्या करतो। अरे मी विसरलेच, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी, प्लीज बाहेर येतोस? चंदन चंदन चंदन, चल मला तुझ्याशी बोलायचंय, चल चल। नको चल चल, ये इकडे बस, बस खाली। काकू, आपण ताटं घेऊन येऊयात का? हा नाही, मला भूक नाही आजी। ठीक आहे, तू नको जेऊस, पण मला जेवायचंय ना। काकू चला। तो कायम माझ्या बरोबर असायचा, गॅरेज मध्ये, वस्ती, सगळीकडे। दिवशी गॅरेजवर आला होता तो फोटो काढायला, बोलला की चंदन, मला ही जागा कधी विसरायची नाहीये रे। मी कुठून आलोय, कसं आलोय, हे कायम माझ्या लक्षात राहायला पाहिजे। फोटो काढला होता त्याचा, दुसऱ्या दिवशी पार्टी दिली आजी त्यानेच। गेला होतो, आठवणी राहिल्या फक्त। मी त्याला एकटा नव्हता सोडायला पाहिजे आजी, मी त्याला एकटा नव्हता सोडायला पाहिजे। हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात। तू असं स्वतःला दोष देत राहिलास तर कसं होईल? चल जेवण करून घे। नको आजी, तुम्ही घ्या। चंदन, चंदन, शिवा तर अजून उठली नसेल, मग तुळशी पुढे दिवा कोणी लावला? सीताई, मी लावला तुळशीला दिवा आणि देवासमोर पण लावला। तेच म्हटलं, शिवा तर अजून झोपली असेल ना? हो, ती झोपली आहे, म्हटलं आराम करू दे तिला, म्हणून म्हटलं हे करून घ्यावं। कसं आहे, देवाचं काही चुकायला नको म्हणून लावला देवा। ठीक आहे। एक सांगू का सीताई, माझी ना देवावर खूप श्रद्धा आहे बघा। तसं तर काय, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आयुष्यभर काही ना काही वाईट घडतच असतं बघा, पण देवाची सेवा सोडायला नको। आणि आपल्या पोरी आहेत ना, संपदा, शिवा, अहो एवढ्या तरण्या ताठ्या पोरी अशा आजारी पडलेल्या, खचलेल्या नाही बघतो मला। म्हणून मी काय ठरवलं माहितीये का, इथं नाही का आपल्या घराजवळ ते देवीचं मंदिर आहे बघा, तिथं जाते, जरा पोरींसाठी जपताप करते आणि देवीचा प्रसाद पण घेऊन येते पोरींसाठी। म्हणजे तो प्रसाद त्यांनी खाल्ला ना, का मग त्यांना नक्की बरं वाटेल आणि या धक्क्यातनं सावरायला मदत होईल। म्हणजे असं आपलं मला वाटतंय। हो हो, जा तुम्ही शांताबाई। आलेच मी, जाऊ। हा,
शिवा शिवा अगं तू इथे काय करतेस? आई अगं शिवा इथे आहे. अरे शिवा, इथे काय करतेस तू बाळा? बसले असं. इथे गार आहे, उगाच आजारी पडशील. चल आत चल. मला आत नाही यायचं. अगं शिवा पण आशू, मला कळत नाही का डोळ्यासमोर रॉकी येतोय. खरा खुरा नाही येते समोर माझ्या. आता तो नाहीये हे ऐक ना, चल हे घे. आपण राईडला जाऊ, तू आणि मी मस्त चक्कर मारू बाईक वर. ये. मला आता नाही, बाईक वगैरे नको आहे. बाईक कधीच नको आहे. आई शिवा बाळा, बोलत राहावं का? त्यांनी मन हलकं होतं. काय बोलू? माझ्याकडे नाही काय बोलायला. रॉकी गेला, सगळा आनंदच गेलाय. सीताई, अहो ही अशी इथं बाहेर का येऊन बसली? हा अगं आराम करायला पाहिजे तू. चल आज चल, मी तुझ्या पायाला चांगलं तेल चोळते, म्हणजे तुला गाढ झोप लागेल. हा चल. देवा, लवकर सोडव शिवाला या सगळ्यात. बस, मी तेल गरम करून आणते. हा हा बघू बाई, ते बघ. अगं प्रसाद खायचा आहे आधी. हा देवीचा प्रसाद आहे की नाही, खायचा. आशीर्वाद पाहिजे बाई आपल्याला आता देवाचे. हा आता गरज आहे की नाही आपल्याला. खा खा, असं नाही करू. खा. अजून थोडं. हा थोडस घे घे घे. आता बसा इथं, मी पायाला लावायचंय ना तेल गरम करून आणते. हा कुठं जाऊ नको बरं का, इथंच थांब. बस बस बरं का.